सुप्रभात यो व्हॉट्सअप गाईज, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी तुमचा रुद्र आणि तुम्ही बघताय द सायकलिंग ब्रदर्स. तर आज आपलं डेस्टिनेशन असणार आहे पुण्यातील सुप्रसिद्ध गार्डन म्हणजेच पु ल देशपांडे गार्डन. तर आता आपण तिकडं जाऊ आणि हा व्लॉग तिकडं स्टार्ट होईल मेन. तर तुम्हाला डायरेक्ट गार्डनच्या गेट बाहेर भेटूया. बाय बाय. 1 hour later. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे गाईज. मी तुमचा रुद्र आणि आपण आपल्या डेस्टिनेशनवरती पोहोचलेलो आहे गाईज. हे आहे पु ल देशपांडे उद्यान पुणे. आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन मी तुम्हाला पुन्हा भेटतो. A few moments later. तर चला आपण आता आतमध्ये जाऊया, सगळं फिरूया गाईज. चला चला. काय तर इथं तुम्ही बघू शकता, इकडं पार्किंगसाठी खूप चांगले एरिया आहे. तुम्ही तो पाठचा गेट पण बघितला असेल. आता आपण आधी आतमध्ये जाऊया. इथं फक्त सुरुवात आहे. आत्ताच आम्हाला कळलं आहे की इकडं सकाळचं तिकीट नसतं, पण आपल्या तिकीटचे पैसे वाचले. आपण जाऊया आता आतमध्ये पूर्ण करूया. चला गाईज. इकडचं सगळं बघू शकता गाईज. आणि हे बघा, हे आपल्यासाठी वेलकम असं लिहिलेलं आहे. आपण अजून पण फिरूया सगळीकडे. हे तर मेन एंट्रन्स होती गार्डन. आता इथून सुरुवात होती. तिथंच एवढं चांगली मजा वाटते. तर पुढं आलं किती काय काय असेल ते विचार करू शकता तुम्ही. आणि जसं गुगलवरती आपण सर्च केलेलं जेव्हा जिथे आलं तेव्हा सेम आहे सगळीकडं जॅपॅनीज टेक्निक्स, जॅपॅनीज सारखं सगळं सजावट केलेली आहे. ओके मग ते पाच तुम्ही पण बघू शकता. इकडे विविध प्रकारचे सगळ्या फुलं आहेत, झाडं आहेत. अजून आपण पुढे फिरूया. तुम्ही हा पूर्ण नजारा पण बघू शकता. हे इकडं थोडं बसण्यासाठी घरा टाईप केलेलं आहे. पुढं आपण अजून फिरूया. मित्रांनो, जर तुम्हाला इथून ते वरचं घरा टाईप तुम्हाला दिसत असेल तर ते जॅपनीजमध्ये खूप बनवतात. तिथं शांत मेडिटेशन करण्यासाठी पण आपण जाऊ शकतो. पण आता आपल्याला फिरायचं आहे आणि इथून बघा एवढं मोठं गार्डन आहे मित्रांनो, एवढं मोठं आहे. Thanks. Love you. तर आपण आता तसं पण गार्डनमध्ये आलो आहे आणि हे पु ल देशपांडेंचं गार्डन आहे. आणि तिकडं पु ल देशपांडेंचं गाणं नसेल असं होऊच नाही शकत. म्हणून सगळीकडं जिकडं पण तुम्हाला स्पीकर दिसतात त्याच्यामध्ये सगळीकडं पु ल देशपांडेंचं गाणं लागलं. आणि ते तुम्ही कारंजेस म्हणजेच फाउंटेन बघू शकता गाईज. The Empire of Writer.